नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। राज्यभरातील DLED कॉलेजमधील प्रवेश फुल, शिक्षक भरतीमुळे विद्यार्थी पुन्हा वळले अभ्यासक्रमाकडे। बरोरा चंद्रपूर, महाराष्ट्रात DLD अभ्यासक्रमासह पुन्हा एकदा सुवर्णकाळ आल्याचे स्पष्ट झाले आहे। राज्यातील बहुतांश अनुदानित DED कॉलेजमध्ये यंदा 100% प्रवेश पूर्ण झाल्याचे ऑनलाईन पोर्टलवरून स्पष्ट झाले आहे। विशेष म्हणजे यंदा प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीलाच लोकमतने वर्तवलेले भाकीत अगदी खरे ठरलेले आहे। DEDचे शिक्षण पूर्ण केल्यास हमखास नोकरी मिळते असे पहिले म्हटले जायचे, त्यामुळे प्रवेशासाठी मोठी गर्दी असायची। मात्र शिक्षक भरती बंद झाल्याने बेरोजगारांची मोठी फळी निर्माण झाली। त्यापासून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली। मात्र मागील वर्षी पवित्र पोर्टलद्वारे मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती झाली, त्यामुळे यंदा DEDच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेतर्फे घेतलेल्या DLED अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आयोजित विशेष फेरीमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अनुदानित अध्यापक विद्यालयातील प्रवेश फुल झाल्याचे ऑनलाईन पोर्टलवरून दिसत आहे। एकीकडे राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या मोठ्या प्रमाणात प्रवेशाच्या जागा रिक्त राहत असताना DLED पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे। तर असे झाले प्रवेश, जिल्हा प्रवेश क्षमता आणि झालेले प्रवेश। नागपूरमध्ये प्रवेश क्षमता 300, झालेले प्रवेश झाले 300। भंडारामध्ये 37 प्रवेश झाले 37। वर्धामध्ये 147 तर प्रवेश झालेले विद्यार्थी आहेत 120। चंद्रपूरमध्ये 40 प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 40 आहे। अकोल्यामध्ये प्रवेश क्षमता होती 40 आणि प्रवेश झालेले विद्यार्थी आहेत 40। अमरावतीमध्ये 187 विद्यार्थीची प्रवेश क्षमता होती तर 187 प्रवेश झालेले आहेत। बुलढाणामध्ये प्रवेश क्षमता ही 50 होती तर प्रवेश झालेल्या विद्यार्थी संख्या 50 आहे। यवतमाळमध्ये 70 प्रवेश झालेले विद्यार्थी 70 आहेत। गोंदियामध्ये 90 आणि 90 प्रवेश झालेले विद्यार्थी आहेत। DED अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतल्यामुळे अनुदानित अध्यापक विद्यालयातील प्रवेश 100% पूर्ण झाले आहेत। प्राध्यापक चंद्रकांत गंपावार, यशोधराबाई खरे, सेवा सदन अध्यापक विद्यालय नागपूर यांनी म्हटले आहे। तर ही होती शिक्षक भरतीमुळे विद्यार्थ्यांकडे आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।